शासनाला वेळ दिली होती आणि आंदोलन चांगल्या प्रकारे आपण उभारलं होतं. त्यावेळी शासन त्यावेळेस आपल्या दरबारी आले होते. त्यांनी सुद्धा टाइम मागितली होती. आपण सुद्धा त्यांना टाइम दिलेलं होतं. त्या टाइम मध्ये देखील यांनी आपलं काम केलेलं नाही. आपल्याकडून आश्वासन घेऊन देखील काम केलेलं नाही. आता आपला पार्ट 2 सुरू झालेला आहे. पार्ट 2 मध्ये जेव्हा हे पहिल्या पार्ट मध्ये काम केलेलं नाही म्हणून हे आंदोलन आपण परत उभारलेलं आहे. आणि हे आंदोलन आतापर्यंत 37 दिवस झालेले आहे. म्हणजे 37 दिवसांमध्ये देखील खासदार येऊन गेले, आमदार येऊन गेले, विरोधी पक्षाचे नेता येऊन गेलेले आहे. या मीडियामध्ये चांगल्या प्रकारे याची बातमी वरपर्यंत पोहोचलेली आहे. तरी आपण विचार करा की शेतकऱ्याकडे शासनाच्या कुठं लक्ष आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याची हाल झालेली आहे त्याचप्रमाणे व्यापाऱ्याची हाल झालेली आहे. म्हणजे व्यापारी आणि शेतकरी हे आर्थिक नाडीचे दोन पाय आहेत. शासन व्यापाऱ्याकडे पाहते तर शासन शेतकऱ्याकडे पाहते. फक्त शासन घ्यायचं काम करते. त्या वेळेस झालं की काही ना काही नियम कायदे कानून लावून कोणत्याही प्रकारचा मार्ग काढत नाही. आता इतक्या दिवसापासून आंदोलन चालू असताना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट का झोपलेली आहे का? कोणत्याही कारण नसताना शासन आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता आपलं आंदोलन तर थांबावा. कारण याच्या अगोदर देखील मी एक आंदोलन उभारलं होता. त्या आंदोलनामध्ये शासनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही आणि नंतर ते डायरेक्ट व्यापाऱ्यावरच कारवाई केली की यांना शासनाच्या कामात अडथळा म्हणून यांना अटकवण्यात यावा आणि अशी प्रकारचे चुकीचं कारण दाखवून व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचं काम शासनाने केलं होता. त्याच्यातून व्यापारी वाचले आणि शेतकऱ्याच्या इतक्या दिवसापासून उभारलेलं आंदोलन देखील अजून त्याचा काही निर्णय लावलेला नाही. म्हणून दिलीप माझं म्हणणं आहे की यांचा नाद सोडा. आपण डायरेक्ट आता हायकोर्टामध्ये चला. आमची हास्ती माझी इतक्या दिवसापासून ते फुले मार्केटकडे पाहतात. हे जे फुले मार्केटचा मुद्दा आपण हायकोर्टात लिहिला असतो तर आतापर्यंत हायकोर्ट काही ना काही आपल्याला डिसिजन दिले असतील, शासनाला गाईडलाईन दिली असती, आपला मार्केट आतापर्यंत बनला असता. म्हणून मी आपल्यालाही विनंती करतो की आता आपण हायकोर्टाची वाट धरा. आपल्याला शासनाला आपण हे पण सांगितलेलं की आम्ही आत्मदहन करू तरी त्यांचं काहीही होत नाही. आणखी इतके आपण मोठं आंदोलन करून त्याच्या दरबारी गेलो तरी त्यांना काही फरक पडत नाही. व्यापाऱ्याकडे असो शेतकऱ्याकडे मानव अधिकारामध्ये कमीत कमी यांचं काम आहे. शासनमध्ये जे लोक बसलेले आहेत ज्यांच्याकडे हे अधिकार आहे ते अधिकार का उपयोग न करता डायरेक्ट आपल्यावरच कारवाई करण्याची गोष्ट करतात. कारण शासन कोणतीही फक्त रेव्हेन्यू जमा करण्याचं काम करतात. जीएसटीचे रेव्हेन्यू इतकं जास्त असून सुद्धा अजून पोट भरलेला नाही. आमच्या महानगरपालिकामध्ये आपण पाहिलं असेल तुटपुंजी त्यांनी रक्कम दिलेली आहे. सगळ्यात जास्त पूर्ण मराठवाड्यामध्ये नंबर 1 व्यापारी क्षेत्र म्हणून जालन्याचं नाव लौकिक आहे. सगळ्यात जास्त रेव्हेन्यू आपल्या जालन्यातून उभारण्यात येते. तरी देखील काही नाही. जालन्याकडे लक्ष नाही. बेसिक समस्या प्रॉब्लेम हल करायला तयार नाही. स्वच्छतेची समस्या आहे, पाणीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या आहे. कुठे लक्ष आहे शासनाचं? फक्त येऊ द्या हीच शासनाची भूमिका आहे.